सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल। सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होणार। विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवारांची निवड। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा लांबणीवर। आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांना बैठकीचं निमंत्रण। सुनेत्रा पवारांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा होकार। मुख्यमंत्र्यांनी होकार देताच घडामोडींना वेग। तुम्ही तुमचा निर्णय घ्या, आमची कोणतीही हरकत नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। मुंबईतील बैठकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विदर्भातील आमदार मुंबईकडे रवाना। राजू कारेमुरे, राजकुमार बडोले आणि सुलभा खोडके मुंबईकडे रवाना। सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा देण्याची मागणी। अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलल्याची माहिती। आदल्या दिवशी विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या मुव्हमेंट लेटरमध्ये वेगळ्या पायलटचा उल्लेख। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा। हर्षवर्धन सपकाळ, रामदास कदम आणि अधीर रंजन चौधरींची मागणी। राज्य सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश। नागपूरचा महापौर आज निश्चित होण्याची शक्यता। आज भाजपच्या नगरसेवकांची गडकरींच्या उपस्थितीत बैठक। काल मुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत झाली चर्चा। ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड। तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी। मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर पदासाठी आंदोलन। डिंपल मेहता यांच्या नामांकनानंतर मराठी महापौराचा मुद्दा पेटला। 3 फेब्रुवारीला गुजराती महापौराविरोधात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार। भाजपच्या पुणे महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड। मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण। पुढील 2 आठवड्यांमध्ये म्हाडाच्या 2 जाहिराती होणार प्रसिद्ध। मागील सोडतीमधील शिल्लक घरांचीही होणार विक्री। उद्यापासून मुंबईत नवीन वाहतूक नियम लागू। सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी। ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। सांगलीच्या शिराळ्यातील घटना। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांकडून वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। सोनं 10,000 स्वस्त तर चांदी 42,000 घसरली। सोन्याचे दर जीएसटी सह 1,83,000 तर चांदी 4,24,000